नमस्कार, लोकसत्ता लाईव्ह या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत। आयर्लंडला आपण धक्का दिला, ज्यांची ओळख खरी दे धक्का मंडळी आहे त्यांनाच आपण धक्का दिला आणि पाचही सामने आपण जिंकलोय। पुढचा सामना झिम्बाब्वे सोबत होतोय। तर या सामन्याबद्दल आपल्याबरोबर बोलण्यासाठी चंद्रेश नारायण आहेत। तर त्यांच्यासोबत आपण बोलूया की झिम्बाब्वे विरुद्ध आपली परिस्थिती काय असेल, काय आपली रणनीती असेल। नमस्कार सर। थँक्यू। तर झिम्बाब्वे विरुद्धचा आपला पुढचा सामना होतोय। नक्कीच पाचही सामने आपण जिंकले। झिम्बाब्वे तसा कमकुवत संघ आपण मानला पाहिजे। तर यासोबत आपली परिस्थिती काय असेल? नक्की आपण जिंकूच? नक्की आपण जिंकूच, कारण की आपल्याकडे ते कॉन्फिडन्स आहे आता आणि मोमेंटम आहे। क्रिकेटमध्ये मोमेंटम जे असतात ना ते खूप महत्त्वाचं असतं आणि तुम्ही बघणार की ह्या मॅच पण तुम्ही बघणार की तेच 11 खेळणार। शमी फिट असेल तर तेच 11 खेळणार आणि आपण ते विनिंग मोमेंटम आहे ते कंटिन्यू करणार या मॅचमध्ये पण। या आधीच्या सामन्यात बघितलं म्हणजे आयर्लंड आणि ज्या झिम्बाब्वेच्या सामन्यामध्ये ब्रेंडन टेलर घातक ठरला होता। अतिशय चांगली फलंदाजी त्यांनी केली होती। तर ब्रेंडन टेलर मसकाझा आहे त्यांच्याकडे अनुभवी, तर यांचा फलंदाजी तशी थोडीशी त्यांच्या बाजूनी भक्कम आहे, आपली त्यांच्याहून भक्कम आहे। तर त्यांना आपण रोखू शकू का आपले गोलंदाज? हां, नक्की रोखू शकतो, कारण तुम्ही बघा जेव्हा आपण ते मागच्या वेळी गेले होते तिकडे झिम्बाब्वेला खेळायला 2013मध्ये, तेव्हा आपण 5ही मॅच जिंकलं होतं। तेव्हा पण ब्रेंडन टेलर होता, तेव्हा पण मसकाटचा होता आणि तेव्हा आपल्याकडे पण तेच बॉलर होते जे आज आहे। आणि तुम्ही बघा ते त्यांचा झिम्बाब्वेचा कॉन्फिडन्स आत्ता खूपच शॅटर झाला आहे। म्हणजे आयर्लंडनी ज्यांना जो धक्का दिला आहे त्याचा फायदा आपल्याला थोडाफार होऊ शकतो, कारण की त्या मानसिकरित्या ते थोडे ढासळले गेलेले। नक्कीच। आणि तुम्ही बघा की त्यांच्याकडे ना ते बॉलिंगमध्ये काही नाही आहे। आयर्लंड आणि झिम्बाब्वेचं बॉलिंग एकमेक आहे आणि तुम्ही बघा की त्यांचे बॅटिंगमध्ये सगळे जे आहे दारोमदार ते आहे ब्रेंडन टेलरवर। ब्रेंडन टेलर आऊट झाला तर त्यांचं बॅटिंग गेलं। तुम्ही त्या मागच्या मॅचमध्ये पण बघा, तुम्ही ते जेव्हापर्यंत ब्रेंडन टेलर क्रीजवर होता तेव्हापर्यंत सगळ्यांना वाटत होतं की ते 332 बनवणार, पण जेव्हा तो आऊट झाला त्याच्यानंतर तो शॉन विलियम्स, तो पण एक चांगला प्लेयर आहे, तो पण गेला, नंतर ते गेले। गोलंदाजीच्या बाबतीमध्ये आपली गोलंदाजी तेवढी तगडी आहे आणि मानलंच पाहिजे। अश्विन चांगली गोलंदाजी करतोय। तर पुढच्या सामन्यामध्ये तुम्हाला कोणतं वाटतं की आपला हा गोलंदाज खरा एक्का ठरू शकतो? मला वाटतं की अश्विन परत एक एक्का ठरू शकतो, कारण काय की झिम्बाब्वे स्पिन तसं चांगलं खेळत नाही। जसं मी सांगितलं होतं आयर्लंडसाठी तसंच झालं। आयर्लंड अश्विनला खेळू शकले नाही आणि नंतर रायना त्यांनी 10 ओव्हर टाकले आणि आता असा परिस्थिती झाला आहे की दोन्हीकडे आता 6 बॉलर आहे आणि ते कुणालाही रोटेट करू शकतो। आणि मला वाटतं की स्पिन परत एक इम्पॉर्टंट फॅक्टर असेल ह्या मॅचमध्ये पण आपल्याला एक बात नोटीस करायचं आहे की मागच्या मॅचमध्ये आयर्लंडच्या मॅचमध्ये आपले जे ओपनिंग बॉलर्स आहे त्यांनी काही कामगिरी केलं नाही। ओपनिंग स्पेल खूप पिटाई झाली आपली आणि पॉल स्टर्लिंग यांनी खूप चांगली कामगिरी केली होती आणि मला असं वाटतं की आपल्या ओपनिंग बॉलर्सचा आपल्याला आत्ता पण एक वरिंग फॅक्टर असणार, मला असं वाटतं क्वार्टर फायनलमध्ये। झिम्बाब्वेच्या विरुद्धच्या सामन्यात आपण काय करावं? फलंदाजी करावी पहिली की क्षेत्ररक्षण? आणि मला वाटतं की आपल्याला पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करायचं, कारण काय आहे की तुम्ही बघा आम्ही पहिले ते 2 मॅच होते ना पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका विरुद्ध, ते पहिल्यांदा फलंदाजी करून जिंकले होते। मला असं वाटतं की आपल्याला आणखीन थोडासा प्रॅक्टिस पाहिजे चेस करायला आणि बेस्ट प्रॅक्टिस ऑन फील्ड प्रॅक्टिस आहे, कारण त्याच्यामुळे आपल्याला खूप कॉन्फिडन्स मिळेल। म्हणजे अशा प्रकारे आपल्याला वरिंग फॅक्टर हे भरपूर आहेत, म्हणजे चिंतेचे विषय म्हणजे आपल्याला विचार करणारे असे फॅक्टर आहेत। तर हे विषय आपल्याला बाजूला सारून पुढचा सामना क्वार्टर फायनलमध्ये आपली चांगली सुरुवात व्हावी यासाठी या सामन्यात देखील आपण सुरुवातीला क्षेत्ररक्षण केलं पाहिजे असं चंद्रेश नारायण यांचं म्हणणं आहे। बघूया झिम्बाब्वे विरुद्ध सामन्यात आपली रणनीती काय असते आणि आपण देखील हा सामना जिंकून विजयी षटकार कायम ठेवू अशी आशा ठेवूया। धन्यवाद।